रोज एक नवीन विषयामध्ये काल दिनांक 5 रोजी मी या भारतीय हॉस्पिटलच्या समोर असणारा हा बरगत चौक आणि डिवायडर याच्यामध्ये अस्वच्छता बाबत मी व्हिडिओ टाकला होता आणि हा व्हिडिओ टाकल्यानंतर लगेचच या भागाचे मुकादम नागेश मद्रासी यांनी तातडीनं ही स्वच्छता करण्याची मोहीम राबवली। आज या ठिकाणी ही मोहीम चालू आहे आणि या भागामध्ये 2 विभाग आहेत। हा डिवायडर निम्मा येतो ठोकरे म्हणून आहेत सॅनिटरी इन्स्पेक्टर त्यांच्या हद्दीमध्ये आणि प्रकाश चव्हाण म्हणून आहेत मुकादम त्यांच्या हद्दीमध्ये। त्यांनी उद्याच्याला काम ते चालू करणार आहेत। पण आता नागेश मद्रासे यांनी यांची टीम आणलेली आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी काम चालू केलेले आहे। माझ्या समोर हे नागेश मद्रासीच आहेत। मी त्यांचं कौतुकच करतोय की त्यांनी ही साफसफाई चालू केलेली आहे। तुम्ही जर पुढे बघितलं तर ही मोठ्या प्रमाणामध्ये ही अस्वच्छता आहे आणि अस्वच्छता ही लगेच एका दिवसात होणारी नाहीये। पण याच्यासाठी माननीय आरोग्य अधिकारी साहेब आणि दुसरे कोण यांचे सिनियर सॅनिटरी इन्स्पेक्टर असतील यांच्याकडून यांना थोडं कर्मचारी वर्गाची आणखी कुमक देणं गरजेचं आहे। बाजूला असणारा प्रभाग क्रमांक 8 यांनी पण याला आता मदत केली तर भरपूर काही साथ मिळणारच आहे। आता तुम्ही बघता या ठिकाणी ही सगळी टीम काम करायला लागलेली आहे। ही सगळी टीम व्यवस्थितरित्या काम करते। मी यांचं हार्दिक अभिनंदन करतोय की अतिशय चांगल्या पद्धतीने माझ्या व्हिडिओची दाद घेतली आणि अगदी एका रात्रीमध्ये यांनी निर्णय घेतला आणि हे काम चालू केलंय। या प्रभाग 19च्या सॅनिटरी इन्स्पेक्टर पदी आमच्या भगिनी मेघना कांबळे आहेत। मेघना कांबळे या काम ऐकत नाहीयेत हा मला अनुभव आलेला आहे आणि मी माननीय आरोग्य अधिकारी रवींद्र ताटे साहेब यांना सुद्धा मी सांगितलं की सांगलीमध्ये धामणी रोडला जे खरे हॉस्पिटल सोसायटी आहे त्या ठिकाणचं एक काम सांगितलं होतं पण मेघना कांबळे यांनी केलेलं नाही। कारण मेघना कांबळे या काम करत नाहीत हे मला समजलेलं आहे। पण आमची भगिनी असल्यामुळे मी जास्त काय बोलत नाही। पण मेघना कांबळेंनी विचार करावा, भगिनी आहे त्याचा गैरफायदा घेऊ नको अशी मी विनंती करतो तिला। पण हे जे काय स्वच्छता करायला लागलेत मी पुन्हा एकदा मी या नागेश मद्रासी आणि त्यांची टीम यांचं कौतुक करतोय। जनतेला एक विनंती आहे की आपण हा कचरा जो आहे जसा या ठिकाणी आहे तसा अनेक ठिकाणी आहे। कचरा हा आपणच करतोय। आपण शक्यतो कचरा हा सार्वजनिक जागेमध्ये न टाकता डस्टबिन मध्ये टाकावा आणि आपलं शहर आपण स्वच्छ करण्यासाठी आपली पण काही जबाबदारी आहे ती पूर्ण करावी अशी मी जनतेला आव्हानाच्या स्वरूपामध्ये विनंती करतोय। धन्यवाद।